25 वर्ष हा शहा बिल्डरांकडून वसुलीचं काम करतोय आणि या शहाकडे आता ईडीची नजर वळलेली आहे. ज्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांची पकड या पोपटावर असेल त्या दिवशी ज्याच्यामध्ये याचा जीव गुंतलेला आहे, अडकलेला आहे, त्या राक्षसाचा जीव निश्चितपणे गुदमरणार आहे. विरारच्या एका प्रख्यात कॉलेजमध्ये हा शहा बसलेला असतो आणि जेव्हा तुम्हाला वसई विरारमध्ये एखादा महत्वाचा प्रोजेक्ट आणायचा असतो, काही काम करायचं असतं, तेव्हा त्या कॉलेजमध्ये जाऊन याची भेट घ्यावी लागते. हे कॉलेज सुद्धा त्याच्या मालकाचं आहे. शहा तिथे बसलेला असतो एखाद्या राजाच्या थाटामध्ये आणि तिथे बसून सगळी आपली वसुली हा करत असतो. वसई विरार पट्ट्यामध्ये अनेक आयुक्त आले, अनेक अधिकारी आले, विरोधी पक्षनेते आले, सभागृह नेते आले, महापौर आले, परंतु हा शहा मात्र तिथे बदलला नाहीये. हा शहा गेली 25 वर्ष तिथे ठाण मांडून बसलेला आहे आणि या शहाची वसई विरार पट्ट्यामध्ये जबरदस्त दहशत आहे. जोपर्यंत तुम्ही शहाच्या समोर जात नाही, कुर्निसात करत नाही, फुटाच्या मागे 150 रुपये जमा करत नाही आणि बाकी सुद्धा अटी शर्ती आहेत, तुम्हाला रेती, सिमेंट, खडी सगळं यांच्याच कडून घ्यावं लागतं, यांच्या माणसाकडून घ्यावं लागतं आणि अशा प्रकारे माल पुरवून वसई विरार पट्ट्यातले अनेक लोक धनदानगे झालेले आहेत, गबर झालेले आहेत.